इटकूर येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आहे। या दिनाचे औचित्य साधून इटकूर तालुका कळंब येथील सार्वजनिक शिव जन्मोत्सव समितीच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर रजनीश गाडे, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास दादा पावले, राज्य आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे, धम्मचारी समंत बंधू इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। धाराशिव येथील सह्याद्री ब्लड सेंटर व बार्शी येथील श्री भगवंत ब्लड सेंटर यांचा रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आला होता। दिवसभरात एकूण 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना यावेळी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली। जयंती समितीच्या वतीने या दिवशी दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। शिबिराचे हे 6वे वर्ष असून या वर्षीही शिबिराला शिवप्रेमींची भरभरून दाद दिली आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पोते, अभय आडसूळ, बाबासाहेब जगताप, बिभीषण देसाई, रणजित देशमुख, पवन आडसूळ, विक्रम पाटील, बंडू गंभीरे इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त इटकूरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केले आहे। त्या रक्तदान शिबिराचं आज 6वं वर्ष आहे। आज रक्तदान सोहळा ठेवण्याचं कारण किंवा शिबिर ठेवण्याचं कारण असं की स्वराज्यामध्ये मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं आणि ह्या रयतेची सेवा केली। परंतु आताचा काळ बदललेला आहे। पूर्ण लोकांना आताची शरीरसृष्टी बदलली आहे आणि लोक आजारी पडत आहेत। तर ह्याच्यासाठी आपण त्या लोकांना मदत काय करू म्हणून आपण रक्तदान केलं पाहिजे आणि या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचावा ही त्यामागची भूमिका आहे। आणि म्हणून या इटकूर नगरीमध्ये गेली 6 वर्ष झालं हा रक्तदान शिबिर आपण आयोजन करतो आणि या माध्यमातून जवळपास 100पेक्षा अधिक लोक हे रक्तदान करत असतात।